कोल्हापुरात शिक्षकांनी मोर्चा काढलाय। टीईटी सक्ती विरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी आंदोलक शिक्षकांची मागणी आहे। तर आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापण्याचा सरकारच्या निर्णयावर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अधिक अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षक या आंदोलनात सहभागी होत आहेत। कोल्हापूरमध्ये काय चित्र आहे, काय म्हणणं आहे या सगळ्या शिक्षकांचं? खरं तर कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून या शिक्षकांच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि टीईटीला विरोध आहे तो केलेला आहे। कारण जे सगळे जुने शिक्षक या ठिकाणी भरती केले होते त्यावेळी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना भरती केलं होतं आणि म्हणून कुठेतरी आताची जी टीईटी लागू केलेली आहे ती रद्द करावी अशा पद्धतीची मागणी केली आहे। त्याचबरोबर जर या आंदोलनामुळे एक दिवसाचा जर पगार कपात केला त्याला देखील आमचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध असेल अशा पद्धतीची भूमिका देखील या सगळ्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे खूप मोठ्या संख्येने सगळे शिक्षक आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर खूप मोठ्या संख्येने शिक्षक संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हे शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की जर आमच्यावर हा अन्याय होत आहे तो अन्याय दूर करायचा असेल तर सरकारने पुनर्विचार याचिका आहे ती दाखल करावी आणि तरच आम्हाला न्याय मिळेल। जर का आमचा मागण्या या मान्य केल्या नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शिक्षकांनी दिलेला आहे। विजय, एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, आपण पाहतोय दृश्यांमध्ये। कोल्हापूरमधल्या शाळांवर याचा कसा परिणाम झालाय? कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधील शिक्षक आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। जवळपास 15 ते 20 हजार शिक्षक या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून संपूर्ण शाळा आहेत ते बंद ठेवलेल्या आहेत। त्यामुळे शाळाला कुलूप लावून हे सगळे शिक्षक आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक शैक्षणिक संघटना आहेत त्यांनी देखील या ठिकाणी शिक्षकांना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचा एक हजेरी म्हणून फोटो इथला शेअर करण्याच्या देखील सूचना आहेत त्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे शिक्षकांना या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचा पुरावा देखील संबंधित शिक्षण संस्थेला द्यावा लागणार आहे आणि म्हणूनच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्या पूर्णपणे बंद ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। विजय, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की टीईटी परीक्षेला शिक्षकांचा एवढा कडाडून विरोध नेमका का आहे? आपण काही शिक्षकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो का? आपण यात जर बघितलं तर या शिक्षकांचं म्हणणं आहे की ज्या जुन्या शिक्षकांची भरती केली होती त्या तुमचा नेमका सर विरोध का आहे या टीईटीला? नाही, विरोध आमचा टीईटीला विरोध नाही। मुळात हे चुकीचं आहे की आम्ही विरोध करतोय। आम्ही विरोध कशाला करतोय की 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत ते त्यावेळेच्या शैक्षणिक पात्रतेच्या निकषानुसार नेमलेले आहेत। त्यामुळे त्या लोकांना जे बंधनकारक केलं जाणार आहे या अनुषंगाने त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करावी। 13 फेब्रुवारी 2013 नंतर त्या ठिकाणी जे नेमलेले शिक्षक आहेत हे टीईटी पात्रच आहेत। आज सुद्धा नवीन जी भरती होती ती टीईटी परीक्षा पात्र झालेल्या शिक्षकांनुसारच होत्या। म्हणजे शासनानं हे समजून घ्यावं की 13 पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते ऍक्च्युअली त्या ठिकाणी त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आहे। शिक्षकांना टीईटी देण्यास काय अडचण काय? त्या ठिकाणी आज जर बघितलं तर एक तर टीईटीचा निकाल जो आहे 2.5-3% लागतोय आणि म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवायचं सोडून त्या ठिकाणी ही परीक्षा द्यायचा अभ्यास करत बसायचा का, यामुळे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। हे सगळ्यात महत्वाचं आहे। खरं तर आपण बघितलं तर या ठिकाणी हे शिक्षक आमदार जयंत आसगावकर होते आणि त्यांचं म्हणणं आहे की जे जुने शिक्षक आहेत त्यांना त्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांची भरती करून घेतली होती। त्यामुळे 2013 पासून जे शिक्षक आहेत ते टीईटी पास झालेलेच शिक्षक या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे जुन्या शिक्षकांना ही टीईटी बंधनकारक करू नये आणि त्या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी आहे ही या सगळ्या शिक्षकांची आहे। प्रज्ञा, बरोबर आहे आणि याच सगळ्या मागण्यांसाठी हे मोठं आंदोलन पुकारलं गेलेलं आहे। कोल्हापूरमधली आपण दृश्य पाहतोय आणि दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा एवढ्याच मोठ्या संख्येनं शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।